नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MST-CET 2025 PCM गटासाठी एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती। या परीक्षेची आन्सर की दिनांक 22 मे 2025 ते 24 मे 2025 या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये पाहायला मिळणार आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी गूगल ओपन करायचं आहे, त्यानंतर CET सेल टाइप करायचं, इंटर केलं की तुम्हाला एक पेज ओपन झालेलं दिसेल ज्यामध्ये स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हटलेला असेल, त्याला क्लिक करा। त्यानंतर एक पेज ओपन होईल की ते CET सेलचं असणार आहे आणि वर तुम्ही जर पाहिलं तर CETs असं म्हटलंय, CETs त्याला क्लिक केलं तर तिथं 2025-26 असं दिसेल, त्याला क्लिक करा आणि त्याला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID हा तिथं भरायचा आहे, पासवर्ड भरायचा आहे आणि साइन इन करायचं आहे। आता साइन इन केल्यानंतर पुढं एक पेज ओपन झालं असेल, तिथं तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग असं दिसेल। ऑब्जेक्शन ट्रॅकिंग म्हणजे याचा अर्थ असा की जे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयाचे, त्या प्रश्नांच्या अनुषंगानं तुम्हाला काही शंका त्यावेळेस आलेल्या असणारे आहेत, त्या सगळ्यांचा विचार इथं आता तुम्हाला करायचा आहे। कारण तिथं क्लिक केलं ऑब्जेक्शन ट्रॅकिंगला की पुन्हा एक पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की MST-CET 2025 PCB आणि MST-CET 2025 PCM। तुम्ही PCM साठी ते पाहत असल्यामुळं PCM ला क्लिक केलं की तुम्हाला तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका डिस्प्ले झालेली दिसेल। कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे तिथं तुम्ही जो रिस्पॉन्स तिथं दिलेला असणार आहे। आता ते पेज ओपन झाल्यावर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे की तिथं क्वेश्चन ID तुम्हाला दिसेल, म्हणजे तो नंबर असणार आहे काय असेल तो, आणि जे ऑप्शन्स 4 असणार आहेत त्यांनाही त्यांचा ऑप्शन ID नंबर असणार आहे। त्यामुळं कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो तिथं नंबर दिसणार आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूला करेक्ट ऑप्शन म्हणजे जे CET सेलकडून उत्तर तालिका म्हणजे तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे प्रथम खात्री करून घ्यायची आहे। म्हणजे करेक्ट ऑप्शनमध्ये CET सेलकडून जे उत्तर आलेलं असेल तो नंबर आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा नंबर जर दोन सारखे असतील तर याचा अर्थ ते करेक्ट असणार आहे, तिथं तुम्हाला 1 मार्क मिळणारा आहे। पण असं झालेलं आहे की तुम्ही कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो ऑप्शन ID नंबर लिहिलेला आहे आणि इकडं करेक्ट ऑप्शनमध्ये ऑप्शन ID नंबर हा वेगळा आहे, तर तिथं तुम्हाला गुण मिळणार नाही। पण तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना शंका आलेली असेल की या प्रश्नाचं जे काय ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन चुकीचं असणार आहे आणि मी सोडवलेलं ऑप्शन हे बरोबर असणार आहे, तो ऑप्शन ID आणि करेक्ट ऑप्शन ID हा कुठंतरी चुकतोय। त्यामुळं तुम्हाला 100% खात्री आहे की करेक्ट ऑप्शन जे CET सेलनं तुम्हाला दिलेलं असणार आहे टॅली करण्यासाठी ते चुकीचं आहे असं खात्री ज्यावेळी वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या लॉग इन मधून CET सेलकडं आक्षेप नोंदवायचा आहे आणि तो आक्षेप नोंदवत असताना क्वेश्चन ID तुम्हाला लिहावा लागेल, ऑप्शन ID त्याचा असणार आहे तो लिहावा लागेल आणि करेक्ट का आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल आणि एका ऑब्जेक्शनला तुम्हाला 1000 रुपये भरावे लागणारे आहेत। म्हणजे तशी ही अमाऊंट पाहिली तर सगळ्यात जास्त अमाऊंट असणारी आहे। त्यामुळं विचार करून जर तुम्हाला 100% खात्री आहे की मी सोडवलेलं मी जे उत्तर तिथं दिलेलं आहे किंवा माझं जे ऑप्शन आहे ते 100% करेक्ट आहे आणि CET सेलचं ऑप्शन हे चुकलेलं आहे, हे ज्यावेळी तुम्हाला 100% खात्री होईल त्यावेळेसच तुम्ही ऑब्जेक्शन रेज करायचा आहे, आक्षेप नोंदवायचा आहे आणि तो CET सेलकडे तुमच्या लॉग इन मधून पाठवायचा आहे। आणि जर ज्यावेळी ते स्क्रुटिनी एक्सपर्टकडून होईल त्यावेळेस जर ते करेक्ट निघालं, तुम्ही जे म्हणताय ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं ऑप्शन बरोबर आहे, त्यावेळेस ते 1000 रुपये
तुम्हाला परत मिळतील. असे तुम्ही एक किंवा अनेक जितक्या शंका असणारे आहेत तेवढे आक्षेप तुम्ही नोंदवू शकता, पण प्रत्येक आक्षेपाला तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागणारे आहेत. त्यामुळं उद्यापासून 22 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका, तुम्ही निवडलेला ऑप्शन, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि CET सेलनं सुचवलेला करेक्ट ऑप्शन, दिलेला करेक्ट ऑप्शन हे टॅली होतंय का नाही किंवा अन्य काही या बाबीचा अभ्यास उद्यापासून तुम्ही करायचा आहे. ही तुम्हाला संधी आहे 3 दिवस, की या 3 दिवसामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे किती तुमचे ऑप्शन्स बरोबर आलेले आहेत, तुमची उत्तर किती बरोबर आलेले आहेत ते गुण तुम्हाला पाहायला मिळतील आणि साधारणपणे त्यावरून तुम्हाला पर्सेंटाईल एक टेंटेटिव्ह कुठंपर्यंत आपण जाऊ शकतो हे तुम्हाला समजू शकेल. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारीत राहा. उद्या या ज्या स्टेप्स सांगितले त्याप्रमाणे जा, कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. धन्यवाद.